मित्रांनो, भारताच्या एका माजी क्रिकेटपटूने रोहित शर्माबाबत एक वादग्रस्त विधान केले आहे आणि रोहित शर्मा 2027चा वनडे वर्ल्ड कप देखील खेळू शकणार नाही अशी त्यांनी भविष्यवाणी केली आहे। मित्रांनो, रोहित शर्माला जेव्हाही निवृत्तीबाबत विचारणा केली जाते तेव्हा नेहमी तो हेच उत्तर देतो की माझ्या निवृत्तीला अजून बराच वेळ आहे, सध्या माझ्या डोक्यात असा काही विचार नाही। त्याच्या ह्या बोलण्यावरून त्याच्या चाहत्यांना हीच आशा आहे की 2027चा वनडे वर्ल्ड कप तो नक्कीच खेळेल आणि भारताला वर्ल्ड कप जिंकवूनच निवृत्ती स्वीकारेल। मात्र माजी क्रिकेटर कृष्णम्माचारी श्रीकांत यांच्या मते रोहित शर्मा तोपर्यंत खेळूच शकणार नाही, कारण आता रोहितचे वय 37 वर्षे इतके आहे आणि नेक्स्ट वर्ल्ड कप 3 वर्षांनंतर होणार आहे, म्हणजेच तेव्हा रोहितचे वय 40 वर्षे इतके असणार। माझ्या मते 40 वर्षांचा क्रिकेटर वर्ल्ड कप सारखी महत्त्वाची स्पर्धा खेळू शकत नाही, मात्र कदाचित विराट सारखा खेळाडू ही स्पर्धा खेळू शकेल। गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड झाल्याने देखील रोहितचे वर्ल्ड कप खेळण्याचे चान्सेस कमी होतात। मित्रांनो, कृष्णम्माचारी श्रीकांत एवढ्यावरच थांबले नाहीत, ते पुढे म्हणतात की रोहित शर्मा हा साऊथ आफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या ह्या वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान चक्कर येऊन मैदानावर पडेल। मित्रांनो, यावर तुमचे काय मत आहे? रोहित शर्मा 2027चा वनडे वर्ल्ड कप खेळू शकेल की नाही? कमेंट सेक्शनद्वारे तुमचे मत नक्की कळवा।